अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील शिवांश आशिष पाटील या बालकाचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी या मुलाचे पालक 11 मे पासून आझाद मैदान इथं आमरण उपोषणाला बसलेत। याबाबत मृत बालकाची माता अर्चना आशिष पाटील यांनी यामिनी यशवंत जाधव, अध्यक्षा स्थापत्य समिती शहर मुंबई महानगरपालिका, सदस्य स्थायी समिती मुंबई महानगरपालिका, नगरसेविका प्रभाग क्रमांक 209, माजी आमदार भायखळा विधानसभा यांना निवेदन दिलं असून या निवेदनात म्हटलंय की मी अर्चना आशिष पाटील असून आपणास लेखी स्वरूपात अर्ज लिहून देते की माझा मुलगा शिवांश आशिष पाटील याला दिनांक 29/3/2026 रोजी त्याच्या तब्येतीच्या कारणास्तव वरद हॉस्पिटलच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दिनांक 29 मार्च 2026 ते 10 एप्रिल 2026 रोजीपर्यंत वाडिया रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांच्या अधिपत्याखाली व सांगण्यानुसार माझ्या मुलावर विविध वैद्यकीय कारणास्तव उपचार चालू होते। सदरचे उपचार चालू असताना डॉक्टर्स व नर्स यांची उदासीनता दिसून येत होती। यामध्ये विविध कारणे देत चेकअप, शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात येत होतं, परंतु त्यात यश येत नव्हते। तसेच याबाबत विचारपूस केली असता डॉक्टर व नर्स तसेच रुग्णालय प्रशासन यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे व अरेरावी पाहण्यास मिळत होती। यावरून माझ्या मुलाचे उपचार करण्यात संबंधित डॉक्टर व नर्स यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा दिसून येत होता आणि यामुळे माझा मुलगा शिवांश आशिष पाटील याची तब्येत पूर्णपणे खालावली। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला। रुग्णालयातील व मुलाच्या उपचाराची डोळ्यासमोरची प्रक्रिया पाहता माझ्यासहित माझ्या परिवाराची दयनीय अवस्था झाली होती। उपचारामध्ये होत असलेली तडजोड सांगण्याचा प्रयत्न केला असता तुमचा मुलगा वाचणार नाही किंवा तुमच्या मुलावर असे तसे परिणाम होतील असं सांगण्यात येत होते। हे आम्ही मान्य करून सुद्धा वाडिया रुग्णालय प्रशासन माझ्या बाळाचा ताबा देण्यास तयार नव्हतं। बाळाच्या मृत्यूप्रसंगी रुग्णालयाच्या कर्मचारी यांच्याकडून आम्हाला आमिषे दाखवण्यात आली। अशा पद्धतीचे गाऱ्हाणे या निवेदनात मांडण्यात आले असून या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी मृत शिवांश याच्या पालकांनी केली आहे। किती दिवसापासून बसला उपोषणाला? किती तारखेपासून बसला उपोषणाला तुम्ही? आम्ही 11 मे पासून बसलेलो आझाद मैदानमध्ये आमच्या बाळासंदर्भात त्याला न्याय मिळावा म्हणून। तर आमची आज इतके दिवस झाले कोणी सरकार किंवा पोलीस किंवा कोण मंत्री आहेत, विधिमंडळ जे कोण आहेत कोणी लक्ष घालत नाही। आतापर्यंत तुम्हाला कोणी भेटायला आलं नाही? आम्हाला आज इतके 11 मे पासून बसलेलं कोणी भेटीगाठी देत सुद्धा नाही। तर आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की आमच्या बाळाला न्याय द्या, आम्हाला फ्री करा, आणि नाहीतर आम्हाला पाऊल असा उचलायला नका लावू की आम्ही टोकाचा पाऊल उचलून आम्ही स्वतःला संपवायचा प्रयत्न करू। म्हणून सरकारला एकच विनंती करतो की आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला आंदोलन स्थगित करावं।